नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय का पठण करायचा, त्याचे काय फायदे आहेत, ते कुणी पठण करायचा, संकल्पयुक्त करायचा का, ब्रह्मचर्याचं पालन करायचं का, मांसाहार खायचा नाही का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण बघा, 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती. दत्त जयंतीनिमित्त आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो. पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना त्याला बरेच नियम अटी आहेत आणि हे प्रत्येकालाच त्या नियमांचं पालन करणं शक्य होईल असं नाही. तर ज्यांना गुरुचरित्र ग्रंथ पठण करता येणं शक्य नाही आहे तर त्यांनी असा हा 14वा आणि 18वा अध्याय नक्कीच पठण करू शकता. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघ, ही अगदी छोटीशी पोथी आहे. ही आपल्याला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल. 14वा आणि 18वा अध्याय असे हे एकत्रित दोन्ही अध्याय आहेत. काही वेळेला तुम्हाला फक्त 14वा अध्याय वेगळा मिळतो आणि 18वा वेगळा मिळतो. पण शक्यतो एकत्रित पोथी घ्या, म्हणजे तुम्हाला कुठेही सोबत घेऊन जायला पण सोपं पडतं. बघा, हा अध्याय का वाचायचा, तर हा गुरुचरित्र ग्रंथातील मेरुमणी समजले जातात हे 2 अध्याय. तर हे आपली आर्थिक समस्यातून आपलं निवारण व्हावं आणि आपलं गुरुबळ वाढावं यासाठी हे 2 अध्यायाचं पठण केलं जातं. आता हे अध्याय पठण करताना आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे, आता हे दररोज वाचायचे का, तर हो, तुम्ही हा 14वा आणि 18वा अध्यायाचं दररोज पठण करू शकता. यासाठी दररोज पठण करताना कुठल्याही नियमांचं पालन करायचं नाही आहे. फक्त आपण ज्या दिवशी हे अध्याय वाचतोय तर त्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे, हाच एक नियम आहे. आपण जर नित्यसेवेमध्ये या 2 ग्रंथांचं पठण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट राहणार नाही. बघा, ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करतो ना, त्याच दिवसापासून आपले चांगले दिवस हे सुरू होतात. आता ही सेवा करण्यासाठी आपण स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरीच असावं असं काही नाही आहे, किंवा दत्त महाराजांचे सेवेकरी असावं असं काही नाही. प्रत्येक व्यक्ती या 2 अध्यायाचं पठण करू शकतो. म्हणजे स्त्री, पुरुष, अगदी मोठी मुलं किंवा कॉलेजला जाणारे मुलं हे प्रत्येकजण या अध्यायाचं पठण करू शकतं. आणि प्रत्येकाने हे 2 अध्याय पठण करावे. कारण दत्त महाराज हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने हे 2 अध्याय आपल्या नित्यसेवेमध्ये पठण करावे. आता दत्त जयंती आहे, जर तुम्ही यापूर्वी कधी या अध्यायाचं पठण केलं नसेल तर तुम्हाला जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हा ग्रंथ मिळून जाईल. तो आपल्याला घेऊन यायचा आहे आणि अगदी ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्हाला या 2 अध्यायाचं पठण करायचं आहे. यासाठी कोणीही व्यक्ती हे अध्याय पठण करू शकते. यासाठी स्वामी सेवेकरीच असला पाहिजे असं नाही आहे. फक्त तुम्ही शुद्ध अंतकरणाने अगदी मनापासून हे 2 अध्याय पठण करा. बघा, ज्या दिवसापासून तुम्ही हे अध्याय पठण करायला सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमचं एक एक पाऊल हे पुढच्या दिशेने पडेल आणि तुम्हाला परत मागे वळून बघायची गरज लागणार नाही. तर एवढे हे प्रभावी सेवा आहे. आता ही नित्यसेवा तुम्ही करताय तर आपल्याला फक्त मांसाहार वर्ज्य करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही सेवा करताय त्या दिवशी. म्हणजे जर आज तुम्ही मांसाहार करताय तर त्या दिवशी तुम्हाला हे 2 अध्याय पठण करायचे नसतात. याच एका नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे. आता ही सेवा संकल्पयुक्त करावी का, तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला काही खूप मोठी समस्या असेल किंवा काही आर्थिक समस्या असेल किंवा एखाद्या गोष्टीतून खूप प्रयत्न करताय पण मार्गच सापडत नाही आहे, तर अशी जर काही समस्या असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता. तर संकल्प कसा करायचा, ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करताय त्या दिवशी आपल्याला हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, हळद कुंकू अक्षता घ्यायच्या, पुष्प घ्यायचं, आपलं नाव, आपलं गोत्र सांगायचं आणि आपण कुठल्या कारणासाठी ही सेवा करताय ते सांगायचं आणि ही सेवा आपण किती दिवस करणार आहात हे आपल्याला बोलून दाखवायचं आहे. आणि मग हातातलं पाणी आपल्याला खाली सोडायचं आहे. हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं, परत ते पण आपल्याला खाली सोडायचं. अशा पद्धतीने आपण साध्या पद्धतीने संकल्प करू शकतो. आता संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करताय तर आपल्याला ज्या दिवशी आपण संकल्प करतोय त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला नारळ आणि खडीसाखर जवळच्या दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला ठेवायची असते आणि तिथे प्रार्थना करायची असते की मी अमुक एका गोष्टीसाठी हा 14वा आणि 18वा अध्याय वाचतोय तर तो निर्विघ्नपणे माझा पार पडू देत. आणि बघा, हे अध्याय वाचण्यासाठी खूप काही नियम अटी नाही आहेत. अगदी तुम्ही संकल्प न घेता मनोभावे अगदी तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो, मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचे फोटो, मूर्ती असेल तर त्याच्या पुढे समोर शरण जाऊन तुम्ही अगदी मनोभावे प्रार्थना करू शकता की मी अमुक एका गोष्टीसाठी ही सेवा करतोय. असं करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. यासाठी कुठलेच नियम नाही. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता. मध्येच तुम्ही कुठे बाहेर गावी जाणार आहात तर तिकडे सुद्धा तुम्ही हा ग्रंथ सोबत घेऊन जाऊ शकता आणि तिथे सुद्धा ही सेवा करू शकता. नित्यसेवा करण्यासाठी कुठलेही बंधन नाही आहे. फक्त संकल्पयुक्त करताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं
पराण्य वर्ज्य करायचं असतं आणि मांसाहार वर्ज्य करायचा असतो. या 3 नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं आणि संकल्प आपल्याला पूर्ण करायचा असतो. जर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा, पहिल्या दिवशी जर आपण ठरवलं की मी 21 दिवस वाचणार आहे, 3 महिने वाचणार आहे, 6 महिने वाचणार आहे, तर तेवढे दिवस आपल्याला या नियमांचं पालन करायचं. तेवढ्या दिवस आपल्याला हे पठण करायचं असतं. आता हा ग्रंथ तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळी रात्रीपर्यंत कधी वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये पठण करू नये, कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. ती वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधी वाचलं तरी चालेल, पण प्रत्येकाने हा ग्रंथ नक्कीच वाचा. आता तुमच्याकडे जर गुरुचरित्र ग्रंथ असेल तर गुरुचरित्र ग्रंथ हा दररोज हाताळला जात नाही. म्हणजे तुम्ही नित्यसेवा करताना गुरुचरित्र ग्रंथामधील 14वा आणि 18वा अध्याय वाचू नये, तर त्यासाठी आपल्याला एक छोटीशी सेपरेट पोथी अशी घेऊन यायची आणि याच्यातून आपल्याला हे 2 अध्याय पठण करायचे. कारण गुरुचरित्र ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि त्याला असं दररोज हाताळू नये. तर हेच एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, या ग्रंथाचं पठण केल्याने 14वा अध्याय आणि 18वा अध्याय या दोन्ही अध्यायांचं वेगवेगळं महत्त्व आहे. तर आपलं आर्थिक मनोबल वाढावं किंवा आपल्याला काही मानसिक त्रास आहे किंवा आपलं गुरुबळ कमकुवत आहे, तर अशा समस्येसाठी आपण 14वा अध्यायाचं पठण करतो आणि 18वा अध्याय हा आपली आर्थिक उन्नती व्हावी, आपली आर्थिक प्रगती व्हावी यासाठी 18वा अध्यायाचं पठण केलं जातं. आता सेवा करताना आपण एखाद दिवशी काही कारणास्तव आपल्याला करता नाही आलं, आता मासिक धर्म किंवा सुतक असेल तर आपल्याला सेवा करता येत नाही, तेव्हा आपल्याला सेवा थांबवायची असते आणि नंतर आपण ती कंटिन्यू करायची असते. तर नित्यसेवा करताना एखाद दिवशी तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं किंवा काही काम निघालं आणि तुम्हाला वाचता आलं नाही त्या दिवशी, तरी काही हरकत नसते. म्हणजे एखाद दिवशी आपल्याकडून नाही झाली सेवा तरी हरकत नसते जेव्हा तुम्ही नित्यसेवा करताय. आणि आता नित्यसेवा करण्या इतका वेळ नाही आहे, तर तुम्ही ज्या दिवशी तुमच्याकडे वेळ आहे त्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी तुम्ही हे 2 अध्याय वाचू शकता. आणि किमान गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी तरी आपण हा 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करावं. आता घरातील प्रत्येक व्यक्तीने या अध्यायाचं पठण करावं आणि ही खूप प्रभावी सेवा आहे. बघा, तुम्ही जेव्हा मनोभावे ही सेवा करायला सुरुवात कराल तर तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. नियम आणि अटी याच्या बंधनामध्ये न अडकता श्रद्धेने ही सेवा करा. आता सेवा करताना फक्त आपल्याला देवासमोर दिवा लावायचा आहे, बसायला आसन घ्यायचं, हळदी कुंकू लावून घ्यायचं स्वतःला. पुरुष वाचत असतील तर त्यांनी चंदनाचा टिळा लावावा, डोक्यामध्ये टोपी घालायची आणि आपल्याला वाचायचं आहे. आता हे काही लोक सकाळी लवकर ऑफिसला जातात, तेव्हा देवपूजा जर झालेली नसेल त्याच्या आधी पठण केलं तरीही चालेल. फक्त तुम्हाला देवासमोर दिवा लावून घ्यायचा असतो किंवा अगरबत्ती लावली तरी चालेल. तर अशा पद्धतीने हे 2 अध्याय हे प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज पठण झाले पाहिजे. पण दररोज जरी नित्यसेवेमध्ये आपल्याला हे शक्य नसेल तरी गुरुवार आणि पौर्णिमा किमान या दिवशी तरी आपण या 2 अध्यायाचं नक्कीच पठण करावं. तर ही खूप प्रभावी सेवा आहे. ज्यांना दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही आहे त्या प्रत्येकाने हा 14वा आणि 18वा अध्यायाचं दत्त जयंतीपर्यंत नक्कीच पठण करा. तर बघा, भक्ताने काकुळतीने हाक मारताच क्षणी जे प्रकट होतात ते म्हणजे आपले दत्त महाराज आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्रित अवतार असणारे आपले दत्त महाराज. तर यांची ही सेवा आपल्याला चुकवायची नाही आहे. मी आशा करते की दत्त जयंती निमित्त आपण नक्कीच या ग्रंथाचं पठण कराल. तर या 2 अध्यायाच्या पठणाने आपल्या आर्थिक समस्यांचं निवारण होतं आणि गुरुबळ वाढण्यास मदत होतं. तर ही छोटीशी सेवा ही प्रत्येकाने नक्कीच करा. तर ही माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती, झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.